श्री स्वामी समर्थ. आपल्या वयाबद्दल अनेकदा आपण किती वर्ष जगणार हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. अनेक वेळा लोक अगदी किरकोळ आजारातही घाबरतात आणि त्यांना असं वाटतं की त्यांचे शेवटचे क्षण आले की काय, असा प्रश्न त्यांना पडू लागतो आणि ज्योतिषांना आपली कुंडली दाखवतात. ज्योतिष आणि हस्तरेषा शास्त्राद्वारे नेमके वय कळू शकते, पण त्याच्यासाठी खोल अभ्यास आवश्यक आहे. कारण एखादी छोटी चूक व्यक्तीला तणावात टाकू शकते. ज्योतिषशास्त्रातील वय ज्ञान काही उपाय सुचवले आहेत. त्यापैकी एक आहे तो म्हणजे तुमचा जन्मवार. जन्मवारा आधारित वय ठरवणे मानसागरी आणि ज्योतिषशास्त्राच्या अनेक प्राचीन जातक ग्रंथांमध्ये वारानुसार वय मोजण्याची पद्धत वर्णन केलेली आहे. या पद्धतीला रायुगणन म्हणतात. त्यानुसार व्यक्तीचा जन्म होतो. त्या आधारे त्याचे वय निश्चित केले जाते आणि त्याच्या आयुष्यातील कोणत्या वर्षात त्यांना मृत्यूसदृश्य दुःख सहन करावे लागेल ते जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्हालाही श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त करायची असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग जाणून घेऊया. 1. सोमवारी जन्मलेले लोक समाजात नेहमीच चर्चेचा विषय राहतात. परंतु त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नसल्यामुळे त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. असे असूनही हे लोक आनंदी आणि मितभाषी आहेत. चंद्राशी संबंधित असल्यामुळे त्यांचे मन चंचल राहते आणि त्यांचे विचार सतत बदलत राहतात. त्यांचा स्वभाव शांत असूनही त्यांचे मन चंचल राहते आणि ते विचारांच्या बाबतीत बदलत राहतात. यापैकी आणखी एक सवय आहे ज्यामुळे त्यांना कधीकधी नुकसानही सहन करावे लागते. ते एक काम पूर्ण समर्पणाने सुरू करतात, पण काही काम पूर्ण केल्यानंतर जर काम आले की ते पहिले काम सोडून दुसरे काम करायला लागतात. यामुळे या दिवशी जन्मलेल्या महिलांचेही नुकसान होते. या दिवशी जन्मलेल्या व्यक्ती धार्मिक स्वरूपाच्या असतात. ते भावनिक, संवेदनशील आणि कल्पनाशील असतात. सोमवारी जन्मलेल्या लोकांना पाण्याशी संबंधित रोगांची समस्या असू शकते. या लोकांना कफाशी संबंधित खूप त्रास होतो. या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती खूप तीव्र असते, पण यांच्यात खूप संयम आहे. पण या व्यक्तीकडे धाडसाची खूप कमतरता आहे. आता बोलूया सोमवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल. सोमवारी जन्मलेल्या लोकांचे वय 84 वर्षे आहे असं मानलं जातं. त्यांच्यासाठी जन्मापासून 11वा महिना आणि 16 आणि 27व्या वर्षी त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. 2. मंगळवारी जन्मलेल्या व्यक्ती रागीट आणि धाडसी आहेत. शिस्तबद्ध ऊर्जेने परिपूर्ण आणि नवीन कल्पनांना समर्थन करणारे आहेत. हा दिवस स्थानिकांवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो. त्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक सर्व अडचणींवर मात करून नेहमी प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात. मंगळवारी जन्मलेल्या लोकांना स्वयंपाकाची जास्त आवड असते. या लोकांमध्ये नेहमी सुखसमृद्धी असते. या लोकांना खोटं बोलणे सहन होत नाही. असे लोक सत्याला पूर्ण समर्पण देतात आणि मंगळवारी जन्मलेल्या लोकांकडे निर्णय घेण्याची क्षमता खूप चांगली आहे आणि ते मोठमोठ्या समस्या लवकर सोडवतात. मंगळवारी जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक आणि गोरे असते. ज्या लोकांना तांत्रिक काम आणि शारीरिक शक्ती या कार्यात अधिक यश मिळेल. या दिवशी जन्मलेले लोक शारीरिकदृष्ट्या निरोगी असतात आणि ते त्यांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक असतात. त्यामुळे त्यांना क्वचितच आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. तथापि या लोकांना रक्ताशी संबंधित समस्या असतात. या लोकांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मंगळवारी जन्मलेल्या लोकांसाठी शुभ रंग लाल आणि मरून आहे
मंगळवारी जन्मलेल्या लोकांसाठी लकी नंबर 3, 6 आणि 9 आहे. यांच्या अतिरागामुळे वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासाची परिस्थिती निर्माण होते. त्यांच्या प्रचंड रागामुळे ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी चांगले जमत नाही. आता आपण मंगळवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल बोलूया. मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींचे वय सरासरी 74 वर्षे आहे. परंतु जन्मापासूनच दुसऱ्या व 22व्या वर्षी धोका असतो. म्हणजेच या वर्षात कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची संभावना असते. 3. बुधवारी जन्मलेले लोक बहुमुखी प्रतिभेने समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असते. ते त्यांच्या वक्तृत्वामुळे इतरांना बोलण्यापासून थांबवतात. हे लोक बुध ग्रहाच्या विशेष प्रभावाखाली असतात. असे लोक त्यांचे पालक आणि विशेषतः भाऊ आणि बहिणींवर खूप प्रेम करतात. नशिबाच्या भक्कम बाजूमुळे हे लोक सर्व प्रकारच्या संकटातून लवकर बाहेर पडतात. आणि बुधवारी जन्मलेल्या लोकांच्या करिअरबद्दल बोलायचे तर पैसे मिळवण्यात यशस्वी होतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या तार्किक आणि विश्लेषणात्मक बुद्धिमत्तेची खूप गरज आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांची बुद्धी देखील तीक्ष्ण असते. तसेच बुधवारी जन्मलेल्या व्यक्ती खूप मृदुभाषी असतात. त्यांच्या बोलण्याचा आणि बुद्धिमत्तेचा फायदा त्यांना त्यांच्या कारकिर्दीतही होतो. जिथे गणनात्मक दृष्टिकोन किंवा भाषणाचा प्रभाव आवश्यक आहे, तिथे ह्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप फायदा होतो. तसेच अनुवादक, पत्रकारिता, लेखन, दूरध्वनी इत्यादींशी संबंधित कामामध्ये आपली कारकीर्द घडवू शकतात. त्यांचे प्रेमजीवन आश्चर्यकारक म्हणता येणार नाही, परंतु सर्वसाधारणपणे ते अधिक चांगले आहे. वाणीवर बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या प्रेयसीला कसे पटवायचे हे देखील तुम्हाला चांगले माहीत आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंदित ठेवता. तुम्ही तुमच्या कुटुंबाला बाहेर कुठेतरी सहलीला घेऊन जाता. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण योग्य वातावरण न मिळाल्याने बुधवारी जन्मलेले लोक डिप्रेशनचे शिकार होऊ शकतात. या लोकांना त्वचारोग, पचनसंस्था इत्यादी समस्या असू शकतात. या लोकांचा भाग्यवान रंग हिरवा आहे. बुधवारी जन्मलेले व्यक्ती सरासरी 64 वर्षे जगतात. या लोकांना नेहमी 8व्या महिन्यात आणि वयाच्या 8व्या वर्षी त्यांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो. बुधवारी जन्मलेल्या लोकांना श्री गणेशासोबतच विघ्न दूर करणारी माँ दुर्गा आणि भोलेनाथ यांची पूजा करावी. पैसा आणि मालमत्तेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. यासाठी शिवाला उसाच्या रसाने अभिषेक करणे शुभ असते. यासोबतच बुधवारी हिरव्या रंगाच्या वस्तू कोणत्याही गरजूला दान करा. हे सुद्धा खूप फायदेशीर आहे. 5. गुरुवार. या दिवशी जन्मलेले लोक महत्त्वाकांक्षी, गंभीर स्वभावाचे असतात. कठीण प्रसंगातही ते मोठ्या शहाणपणाने आणि सहजतेने सामोरे जातात. त्यांच्या धाडस आणि तर्कासमोर त्यांचे विचार कोणीही उभे करू शकत नाही आणि ते इतरांसमोर भावना चांगल्या प्रकारे मांडतात. त्यामुळे या लोकांचा त्यांच्यावर प्रभाव पडतो. ही मैत्री ही चांगल्या सहवासात असते, म्हणून त्यांना त्यांच्या मित्रांकडून नेहमीच आनंद मिळतो. जर आपण गुरुवारी जन्मलेल्या लोकांच्या शिक्षणाबद्दल बोललो तर ते अभ्यासात हुशार असतात. या दिवशी जन्मलेले लोक धार्मिक असतात आणि त्यामुळे त्यांची दिशाभूल होण्याची शक्यता कमी असते. हे लोक त्यांच्या टीममधील सदस्यांशीही चांगले वागतात आणि त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडण्यात मग्न राहतात. गुरुवारी जन्मलेल्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असते, कारण त्यांना पैसे कमी खर्च करण्याची सवय असते. त्यामुळे पैसा त्यांच्याकडे राहतो. या लोकांना पैसे वाचवण्याची खूप आवड असते. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती इतर लोकांपेक्षा चांगली असते. गुरुवारी जन्मलेले लोक सामान्यतः निरोगी राहतात, परंतु असे काही आजार आहेत ज्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. अशा लोकांना विशेषतः लठ्ठपणा, मधुमेह, कफ आणि फुफ्फुसाशी संबंधित आजाराचा त्रास होऊ शकतो.
त्यांना पचनसंस्थेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. बहुतेक लोक हे हुशार आणि ज्ञानी आहेत, त्यामुळे त्यांची करिअरची प्रगती केवळ अभ्यास आणि ज्ञानाशी संबंधित क्षेत्रातच होते. साधारणपणे हे लोक धर्म, नेते, शिक्षक, वकील, शिक्षणाशी संबंधित व्यवसाय इत्यादी संबंधित असतात. शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊन ते आपले करिअरही करू शकतात. गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असते, परंतु त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. या व्यक्ती खूप विश्वासू असतात. ते प्रेम संबंधामध्ये एकनिष्ठ राहतात. जर आपण गुरुवारी जन्मलेल्या महिलांबद्दल बोलूया तर या थोड्याशा भावनिक असतात आणि दिसायला आकर्षक असतात. गुरुवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाच्या 5, 14, 18 आणि 31व्या वर्षी त्यांना समस्यांना सामोरे जावे लागेल. वय सरासरी 85 वर्ष मानले जाते. त्यांच्यासाठी जन्मापासून 7वा महिना आणि 13वे आणि 16वे वर्ष वेदनादायक असतात. जर ही वेळ निघून गेली तर व्यक्ती पूर्ण वयापर्यंत पोहोचते. 6. शुक्रवारी जन्मलेली व्यक्ती मृदुभाषी आणि साधी असते आणि त्यांना वाद घालणारे लोक आवडत नाहीत. असे लोक मनोरंजनावर जास्त खर्च करतात, त्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बिघडते. संपन्नतेने भरलेले जीवन अशा लोकांना खूप आवडते. कलेच्या क्षेत्रात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करू शकतात. प्रेमाच्या बाबतीत असे लोक एका जागी राहू शकत नाही. शुक्राच्या प्रभावामुळे त्यांचे मन खूप चंचल होते, तथापि ते खरे प्रेम शोधत असतात आणि जर त्यांना ते मिळाले तर ते अतिशय प्रामाणिक प्रेम करतात. त्यांचे वैवाहिक जीवन देखील यशस्वी असते. ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते. हे लोक खूप मेहनत करतात, यामुळेच ते जीवनात यशस्वी होतात. त्यांच्याकडे पैसा आहे, पण बचत करण्याकडे ते लक्ष देत नाही. पैसे कमवण्याचे नवीन नवीन साधन हे लोक शोधत असतात. शुक्रवारी जन्मलेले लोक कलाप्रेमी असतात. त्यांना प्रवास आणि मनोरंजन आवडते, त्यामुळे त्यांचे करिअरही याच क्षेत्रात आहे. त्यांच्या कारकिर्दीबद्दल आपण बोललो तर संगीत, चित्रपटाबद्दल आणि फॅशन इंडस्ट्रीबरोबरच लेखनच्या क्षेत्र यांच्यासाठी चांगले मानले जाते. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही पाहिल्यास शुक्रवारी जन्मलेल्या लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. ते हंगामी रोगांना सहज बळी पडतात. त्यांना सर्दी, खोकला याचा वारंवार त्रास होतो. वाढत्या वयाबरोबरच वयोमानाशी संबंधित समस्या दिसून येतात. विशेषतः सांध्यातील पाठदुखी ही एक समस्या आहे. हे लोक मधुमेहासारख्या आजाराला सहज शिकार बनतात, कारण त्यांना खायला प्यायला खूप आवडते. शुक्रवार रोजी जन्मलेल्यांसाठी त्यांचा वाढदिवस म्हणजे शुक्रवार सोबतच बुधवारही शुभ आहे. त्यांचा भाग्यशाली अंक 6 आहे. त्यांच्या स्वभावात खूप मत्सर आहे आणि त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी म्हणता येईल. या दिवशी जन्मलेल्या लोकांचा शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे. ते अतिशय जिवंत मनाचे, बुद्धिमान, सौम्य स्वभावाचे, सहनशील आणि भावनिक आहेत. देवी लक्ष्मीमध्ये प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची अद्भुत क्षमता आहे. भगवंतांच्या कृपेमुळे त्यांना सामान्यतः जीवनातील प्रत्येक भौतिक सुख मिळते. ते सेवाभावी स्वभावाचे आहेत आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. ते लोक साहित्य, कला आणि संगीत प्रेमी आहेत. आता बोलूया शुक्रवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल. त्यांचे वय 60 वर्ष मानले जाते. वयाच्या 20 आणि 24व्या वर्षी त्यांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यांच्यासाठी कोणतेही धोकादायक वर्ष नाहीत. त्यांच्यासाठी घात वर्ष नाही. त्यामुळे त्यांचे वय 60 वर्ष पूर्ण होण्याची शक्यता आहे. 7. शनिवारी जन्मलेल्या लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या आहेत. त्यांना मज्जातंतू आणि हाडाशी संबंधित आजार, सांधेदुखी, शारीरिक कमजोरी, डोळ्यांच्या समस्या, कंबर किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. शनिवारी जन्मलेले लोक कठोर कामगार आहेत, पण काही वातावरणात घाई करू नका. ते गटांमध्ये काम करतात. ते त्यांचे काम अतिशय संथ गतीने करतात.
त्यामुळे अनेक वेळा ते लोकांच्या रोषाला सहज बळी पडतात. शनिवारी जन्मलेले लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. आयुष्याच्या सुरुवातीच्या दिवसातही ते दान करण्यात मागे राहत नाहीत. काही त्रास हा नक्कीच आहे, पण त्यांचे आयुष्य म्हातारपणी खूप आनंदी राहते. आता बोलूया शनिवारी जन्मलेल्या लोकांचा त्या दिवशी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल. शनिवारी जन्मलेल्या लोकांचे कमाल वय 101 वर्ष मानले जाते. त्यांच्या आयुष्यातील 20, 25 आणि वयाच्या 45व्या वर्षी त्यांना काही समस्या येऊ शकतात. त्यांच्यासाठी जन्मापासून ते 13वे वर्ष त्रासदायक राहतात. शनिवारी जन्मलेल्या लोकांना संकटातून दिलासा मिळण्यासाठी हनुमानजींची पूजा करा. शनिवारी शिव मंदिरात जाऊन दूध आणि दहीपासून देवशिवाचा जलाभिषेक करावा. 8. रविवार सूर्यदेवाशी संबंधित आहे. सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे, म्हणजे सिंह. सिंह आणि सिंह राशीला स्वातंत्र्य आवडते, म्हणून रविवारी जन्मलेल्या लोकांना कोणाच्याही अधिकाराखाली काम करणे आवडत नाही. त्यांना धार्मिक कार्यातही रस असतो. जर या लोकांना नेतृत्वाची जबाबदारी दिली तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगले परिणाम देतात. रविवार या दिवशी जन्मलेले लोक उज्ज्वल, भाग्यवान आणि दीर्घायुष्य असतात. ते कमी बोलतात, पण विचारपूर्वक बोलतात आणि त्यांच्या बोलण्याचाच वेगळा अर्थ आहे, प्रभाव आहे. साहित्य, शिक्षण, कला या क्षेत्रात ते सहज यश मिळवतात. ते श्रद्धाळू आहेत आणि कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांसोबत वेळ घालवतात. त्यांचे नाते नेहमी टिकवून ठेवा. त्यांना वयाच्या 22 ते 24व्या वर्षी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी झाला आहे त्यांचे वय 65 वर्ष मानले जाते. या लोकांसाठी जन्मानंतर पहिल्या आणि 6व्या महिन्यात आणि 13व्या आणि 22व्या वर्षी म्हणजेच या वयाच्या वर्षामध्ये मृत्यूचा धोका असतो. मित्रांनो, ज्योतिष आणि धर्मातील उपाय लक्षात घेऊन ही सर्व माहिती दिली आहे. व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.